नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण काल परिव्यय लेखाकर्म किंवा कॉस्ट अकाउंटिंग या विषयावर आपण पहिला व्हिडिओ या पेपर 3मध्ये टाकला होता. आपला थर्ड पेपर कोणता आहे? कॉस्ट अकाउंटिंग, बरोबर आहे. तर या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये किंवा ॲडव्हान्स कॉस्टिंग या विषयामध्ये आपण पहिलं प्रकरण आपण पाहणार होतो ते म्हणजे ठेका परिव्यय पद्धती, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. ठेका परिव्यय पद्धती किंवा कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट किंवा ठेका या शब्दाचा अर्थ असा होतो की या ठिकाणी प्रत्येक कंपनी, व्यक्ती अथवा संस्था या काय करतात? आपल्या स्वतःसाठी इतराकडून काम करून घेणे याला आपण ठेका असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? ठेका असं म्हणतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जो ठेका असतो या ठेक्यामध्ये विशिष्ट रकमेचं त्याचं व्हॅल्युएशन किंवा मूल्य काढलं जातं आणि ते काम किंवा विशिष्ट काम हे इतराकडून करून घेणे. विशिष्ट काम हे कोणाकडून करून घेणे? इतराकडून करून घेणे याला आपण ठेका वगैरे म्हणतो. आणि ज्या रकमेला हे ठेका किंवा काम ठरलेलं आहे त्या जेवढ्या किमतीमध्ये ते करून द्यायचं आहे त्याला आपण ठेका मूल्य किंवा कॉन्ट्रॅक्ट प्राईस असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या परिव्यय लेखाकर्म किंवा कॉस्ट अकाउंटिंग या विषयामध्ये आपण पहिलं प्रकरण पाहत आहोत ते म्हणजे ठेका परिव्यय पद्धती. कोणतं प्रकरण पाहत आहोत आपण? ठेका परिव्यय पद्धती. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. तर ह्या कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग याची आपल्याला ओळख किंवा यामध्ये लेखे किंवा हिशोब नेमके काय आहेत याच्याविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत ठेका परिव्यय हा अभ्यास करत असताना ठेका लेखा पद्धतीपैकी ही एक पद्धती आहे. विद्यार्थी मित्रांनो, परिव्यय लेखा पद्धतीपैकी तो काय म्हणतो? ही एक पद्धती आहे. म्हणजे हिशोबाची जी परिव्ययाची पद्धती आहे ती या ठिकाणी काल आपण अभ्यासली होती. त्यामध्ये आपण कशाचा अभ्यास केला होता? कोणतीही एक वस्तू जी निर्मित वस्तू आहे, जी निर्मित वस्तू आहे, ही निर्मित वस्तू कारखान्यात किंवा उत्पादन केंद्रावर तयार होत असते. त्याला एका वस्तूला किंवा अनेक वस्तूसाठी लागणारा कोणता? निर्मिती खर्च याला आपण काय म्हणत होतो? या ठिकाणी कॉस्ट म्हणत होतो, बरोबर की नाही? त्याला काय आपण म्हणत होतो? कॉस्ट. ही जी कॉस्ट आहे ही निर्मिती म्हणजे वस्तू निर्मितीचा खर्च म्हणजेच या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो? कॉस्ट असं म्हणतो. हे आपण काल पाहिलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, त्याच पद्धतीने याही टॉपिकमध्ये आपल्याला जो ठेका त्याला काय म्हणतो आपण? ठेका किंवा कॉन्ट्रॅक्ट. हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे या कॉन्ट्रॅक्टलासुद्धा आपण कॉस्ट या ठिकाणी आपण काढू शकतो किंवा त्याचं परिव्यय मूल्य निश्चित करू शकतो. हे जे परिव्यय मूल्य आहे ते इस्टिमेटेड असतं. हे कसं असतं? इस्टिमेटेड. हे इस्टिमेट काय असेल विद्यार्थी मित्रांनो? इस्टिमेट म्हणजे या ठिकाणी अंदाजित मूल्य, त्या वस्तूचं अंदाजित मूल्य. या ठिकाणी ठेका या बाबीमध्ये एक महत्त्वाची भाग आहे, तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हे या ठिकाणी किंवा त्याचं जे ठेका मूल्य आहे हे ठेका मूल्य अगोदरच काय केलं जात असेल? ठरवलं जात असेल, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या इस्टिमेटेड व्हॅल्यू असेल किंवा त्याचं अंदाजित मूल्य असेल की एखाद्या कामाला किंवा कामासाठी किंवा कार्यासाठी काय लागत असेल? तुमचा जे ठेका द्यायचा आहे, काय द्यायचं आहे तुम्हाला? ठेका किंवा कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे, त्याचं तुम्हाला अंदाजित ठेका मूल्य काढावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? ठेका मूल्य काढावं लागेल. आणि हे ठेका मूल्य काढत असताना सध्याची परिस्थिती म्हणजे त्याच्यावर लागणारी सामग्री, ठेका मूल्य ठरवत असताना त्या कामाची लागणारी सामग्री, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय लागेल? त्याची मजुरी, बरोबर की नाही? आणि इतर खर्च, सामग्री, मजुरी आणि इतर खर्च ह्या सगळ्या बाबी विचारात घेऊन मशिनरीचं भाडं असेल किंवा त्याचं घसारा झीज असेल, या सगळ्या बाबी लक्षात घेऊन त्या ठिकाणी तुम्ही काय करता? या ठिकाणी ठेका मूल्य
किंवा ठेक्याचं कॉन्ट्रॅक्ट प्राईस ही जी ठेका मूल्य किंवा प्राईस आहे ही अगोदर ठरवली जाते आणि नंतर ठेका दुसऱ्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला काम करण्यासाठी वा कार्यपूर्तीसाठी दिला जातो. हे जे ठेका पूर्ण करायचा असतो या ठिकाणी जो ठेकेदार आहे जो काम पूर्ण करणार आहे त्याला आपण ठेकेदार म्हणतो. जो काम करून देणार आहे त्याला आपण ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणतो. ठेकेदार किंवा त्याला काय म्हणतो आपण ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतो. जो ठेका स्वीकारतो त्या व्यक्ती किंवा संस्थेला आपण कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जो ठेका देतो त्या व्यक्तीला आपण ठेकेदाता असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण ठेकेदाता. बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्टी आहे की नाही. कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टी हे जे दोन आहेत ह्या दोन व्यक्तीमध्ये तो काय होतो करार होतो. या करारामध्ये काय काय अटी असतील. करारामध्ये त्या ठेक्याचा कालावधी काय असेल ठेक्याचा कालावधी दिलेला असतो. कालावधीनंतर ठेका मूल्य दिलेलं असेल. काय दिलं असेल ठेका मूल्य किंवा कॉन्ट्रॅक्ट प्राईस असेल. आणि त्यामध्ये ते कसं पूर्ण करायचं आणि किती कालावधी पूर्ण करायचं याच्याविषयीचे त्याच्या अटी आणि शर्ती असतील. काय असतील अटी व शर्ती. तर ह्या अटी व शर्ती ह्या कुणी घालून दिलेल्या असतील ठेकादाता. कुणी घालून दिले असतील ठेकेदात्याने. म्हणजे जो ठेकेदाता किंवा देणारा आहे ठेका या व्यक्तीने ठेकेदाराला अटी आणि शर्तीवर काय केलेलं असतं ठेका अलॉट केलेला असतो. ठेका काय केला असतो अलॉट करणे ठीक आहे नाही. तर हे जे अलॉटमेंट आहे ही अलॉटमेंट ही ठेकेदार आणि ठेकेदाताच्या करारावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे ती करारावर अवलंबून आहे. आणि हा करार ह्या दोघांमध्ये होतो. कोणामध्ये ठेकेदार आणि ठेकेदाता या दोघांमध्ये त्याच्याविषयी करार होतो. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही गोष्टी यामध्ये आपण बघून घेऊ. त्या म्हणजे कशाच्या बाबतीत किंवा कोणकोणत्या कामाच्या बाबतीमध्ये ठेका दिला जातो किंवा ठेकेदार आणि ठेकेदाता यांच्यामध्ये हे करार होत असतात. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही बाबी त्यांनी दिलेल्या आहेत. ते म्हणजे ठेका परिव्यय पद्धती या शीर्षकाच्या खाली त्यांनी या पद्धतीपैकी जी कामं ठेक्याने दिले जातात त्याच्यामध्ये काही बाबी किंवा जे कार्य आहेत त्या कार्याचे नावं त्यांनी दिलेत. ठेका पद्धतीने कामं जे केले जातात त्यात आहे इमारतीचं बांधकाम. एक काय आहे इमारत बांधकाम. दुसरं आहे रस्ते निर्माण. दुसरे काय रस्ते निर्माण म्हणजेच रोड कन्स्ट्रक्शन. काय म्हणतो आपण त्याला रोड कन्स्ट्रक्शन आहे की नाही. रस्ते निर्माण म्हणजे रोड कन्स्ट्रक्शन. हे जे रोड कन्स्ट्रक्शन आहे हे रोड कन्स्ट्रक्शन किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ज्याला आपण इमारत बांधकाम म्हणतो हे कामं. नंतर पुलाची उभारणी म्हणजे काय ब्रिज आहे की नाही. पूल म्हणजे काय ब्रिज. या ब्रिजचं कन्स्ट्रक्शन किंवा उभारणी करणे. नंतर आणखी कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणते प्रकल्प येतात किंवा कार्य येतात धरण म्हणजे काय तलाव आहे की नाही. तलाव किंवा डॅम ज्याला म्हणतो आपण बरोबर की नाही. आणि कालवे म्हणजे पाणी वितरण करण्याचे कॅनॉल्स आहे की नाही. अशा प्रकारचे धरणे व त्याचे कालवे यांची निर्मिती. अशा पद्धतीच्या कामासाठी काय दिला जातो ठेका दिला जातो किंवा कॉन्ट्रॅक्ट केले जातात. आणि हे कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंट किंवा सरकार किंवा कंपन्या स्वतःहून करू शकत नसल्यामुळं यामध्ये जे पारंगत संस्था आहेत किंवा ठेकेदार आहेत अशा प्रकारच्या ठेक्याच्या संस्थेला या ठिकाणी काय दिला जातो ठेका दिला जातो. बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी पुढची बाब सांगितलेली आहे. या कामामध्ये किंवा कार्यामध्ये एक ठेका घेणारा असतो. एक काय असतो ठेका घेणारा व त्यालाच काय म्हणतो आपण बांधकाम करून देणारा आणि ठेका देणारा. बरोबर आहे. या दोघांमध्ये या ठिकाणी काय केलेलं असतं करार होत असतो. बरोबर आहे. या कार्याच्या पूर्ततेसाठी बांधकाम करवून घेणारा व बांधकाम करून देणारा. बरोबर आहे. करून घेणारा म्हणजे ठेका दाता आणि करून देणारा म्हणजे कोणाला
ठेकेदार अशा पद्धतीचे या ठिकाणी दोन पक्षामध्ये काय होत असतो, करार होतो. विद्यार्थी मित्रांनो, या कराराला कार्याचा ठेका किंवा कॉन्ट्रॅक्ट, त्याला मराठीमध्ये आणखी एक शब्द आहे प्रसंविदा, बरोबर आहे. प्रसंविदा कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात. आणि हे कॉन्ट्रॅक्ट हे कशा स्वरूपात असतं, लेखी स्वरूपामध्ये. कॉन्ट्रॅक्ट कशा स्वरूपात असतं, लेखी स्वरूपामध्ये करार किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो. आणि हा लेखी करार झाल्यानंतर किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर त्याला वर्क ऑर्डर दिली जाते. म्हणजे या ठिकाणी जो ठेकेदाता आहे तो काय करतो, वर्क ऑर्डर काढतो. काय काढतो, वर्क ऑर्डर. मग ही जी वर्क ऑर्डर आहे, ही ऑर्डर किंवा आदेश हा कोणाला मिळतो, ठेकेदाराला मिळतो. आणि मग ठेकेदार त्या ठिकाणी कामाला सुरुवात करतो आणि हळूहळू त्या कामाचं पूर्णत्वास नेण्याचा तो प्रयत्न करत असतो. कार्याचा ठेका देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला ठेकेदाता काय म्हणतात. या ठिकाणी ठेका देणारी व्यक्ती किंवा संस्था असेल किंवा कंपनी असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ठेकेदाता किंवा कॉन्ट्रॅक्टी. CONTRACTEE हा इंग्रजी शब्द लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठेकेदाता किंवा ठेकादाता याला आपण काय म्हणतो, देणाऱ्या व्यक्तीला ठेकादाता किंवा कॉन्ट्रॅक्टी म्हणतो. आणि ठेका स्वीकारणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत, कॉन्ट्रॅक्टर. काय म्हणायचे त्याला, कॉन्ट्रॅक्टर. आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार आहे, हा ठेकेदार काय करतो, काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी तो घेतो आणि काम करतो. आपल्या व्यवसायाचा काय म्हणतो तो, आपल्या व्यवसायाचा जमा खर्च ठेवण्यासाठी, काय म्हणतात ते, आपल्या व्यवसायाचा जमा खर्च ठेवण्यासाठी विशिष्ट कामापासून नफा झाला की तोटा हे माहीत करण्यासाठी ठेकेदार काय करतात, ज्या पद्धतीचा अवलंब करतात त्या पद्धतीला ठेका परिव्यय पद्धती असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॉन्ट्रॅक्ट किंवा करार आहे, हे काम पूर्ण करून झाल्यानंतर काय, हे काम किंवा ठेका पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतो, त्या ठेक्यामध्ये ठेकेदाराला नफा होतो अथवा काय होऊ शकतो, तोटा होऊ शकतो. काय होऊ शकतो, तोटा, नाही परवडलं तर, बरोबर आहे. तर ही निश्चित करण्यासाठी किंवा हिशोब लिहिण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीला आपण काय म्हणत आहोत, ठेका परिव्यय पद्धती. काय म्हणायचे याला, ठेका परिव्यय पद्धती असं म्हणतात. आणि या ठिकाणी ठेकेदार आणि ठेकेदाता, या ठिकाणी काय, ठेकेदार आणि ठेकेदाता यांच्या करारात काय काय असते माहिती बघा. या दोघांच्या करारामध्ये बांधकामाचा तपशील असतो. काय असतो, बांधकामाचा तपशील. मग हा बांधकामाचा तपशील म्हणजे कशाविषयी बांधकाम आहे, कशा साईजमध्ये काय काय असेल, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यात डिटेलमध्ये असतील. त्याचा आकारमान आणि मीटर सेंटीमीटरमध्ये सगळ्याच गोष्टी लिहिलेल्या असतील. नंतर त्याची साईज किंवा त्याचा तपशील झाल्यानंतर ठेका पूर्ण करण्याची मुदत, आपण त्याला काय म्हणलो, आपण कालावधी, आहे की नाही. हा जो कालावधी आहे, हा कालावधी म्हणजेच ठेका किती दिवसात पूर्ण करायचा, त्याची पिरियड किंवा मुदत आली. नंतर ठेक्याचे मूल्य असेल, त्यात काय असेल महत्त्वाची बाब, ठेक्याचं मूल्य, बरोबर आहे. किंवा ठेका मूल्य किंवा या ठिकाणी ठेका मूल्य. नंतर ठेका मूल्यामध्ये काय असेल, किती रुपयाला, बरोबर आहे, किती रुपये, आहे की नाही, किंवा ठेका मूल्य किती. तर हे जे ठेका मूल्य किती आहे ते तुमचं कशात असेल, रकमेमध्ये असेल, आहे की नाही. मग रक्कम त्या ठिकाणी उल्लेख असेल, किती रुपयाला ठेका निश्चित केला किंवा किती रुपयामध्ये काम करायचे ते. आणि नंतर शोधनाच्या अटी म्हणजे त्यात टर्म अँड कंडिशन असतात. मग ह्या ज्या अटी व शर्ती म्हणतो की नाही आपण, या अटीमध्ये काय अटी असतील, कसे पैसे द्यायचे, बरोबर आहे. ठेकादाता तुम्हाला म्हणजे ठेकेदाराला कसे पैसे देणार, म्हणजे किती ठेका पूर्ण झाल्यावर किती रुपये देणार, बरोबर आहे. अशा पद्धतीने काही ठेकेदार विद्यार्थी मित्रांनो किंवा ठेकेदाता हे काय करतात, 25%, 50% अशा पद्धतीने ठेका पूर्ण होत चालतो, बरोबर आहे. बांधकाम किंवा
काम पूर्ण होत चालतं. मग 50 नंतर 75% होतो आणि शेवटी 100% ठेका पूर्ण होतो. मग अशा वेळेस तुम्हाला टप्प्याटप्प्याने पेमेंट किंवा पैसे देण्याच्या अटी त्या ठिकाणी दिलेल्या असतात आणि त्या शोधनाच्या अटी म्हणजे पेमेंट त्याला कसं मिळणार या ठेक्याचं याच्याविषयीच्या अटी घालून दिलेल्या असतात. त्याला आपण काय म्हणतो, शोधनाच्या अटी म्हणतो आणि ह्या करारामध्ये नमूद केलेल्या असतात. ठेक्याच्या करारामध्ये ठेका ज्या किमती स्वीकारण्यात येतो त्या किमतीला काय म्हणतात, कॉन्ट्रॅक्ट प्राईस. त्यालाच काय म्हणतात आपण, कॉन्ट्रॅक्ट प्राईस किंवा ठेका मूल्य. म्हणजे ठेका जेवढ्या रकमेला स्वीकारला जातो त्याला ठेका मूल्य असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ठेका मूल्य काम पूर्ण झाल्यावर एकदम घेण्यात येते किंवा टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करत बराच कालावधी लागणार असेल तर ते ठराविक कालावधीमध्ये ते हळूहळू फेडले जाते किंवा पेमेंट केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, हप्ता किती रकमेचा राहील ते ठेका देणाऱ्या व्यक्तीच्या तंत्र विशारदावर अवलंबून आहे. मग या ठिकाणी तंत्र विशारद किंवा शिल्पकार किंवा त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, आर्किटेक्ट किंवा इंजिनियर आहे की नाही, त्यालाच काय म्हणतो आपण, इंजिनियर. हे जे इंजिनियर आहेत ते टप्पे त्यामध्ये ठरवून देतात आणि किती रुपये किती टप्प्याला लागतील एवढ्याचं त्याचं इस्टिमेट किंवा त्या ठिकाणी कामाचं अंदाजित मूल्य काढलेलं असतं. त्याप्रमाणे या ठिकाणी काय केलं जातं, इंजिनियरच्या माध्यमातून जे काम पूर्ण झालेलं आहे ते तपासलं जातं किंवा त्याचं मोजमाप केलं जातं आणि जे मोजलेलं काम आहे आणि त्याला इंजिनियर काय करतात, मग त्याला प्रमाणित करतात किंवा त्या वर्कला किंवा कामाला सर्टिफाईड वर्क असं म्हणतात. त्या कामाला काय म्हणतात, वर्क सर्टिफाईड. समजा आपल्या पुलाचं बांधकाम आहे, याच्यामध्ये 25% काम पूर्ण झालं. किती काम पूर्ण झालं, 25%. हे कोण ठरवणार, इंजिनियर ठरवणार आणि इंजिनियर त्याच्यावर प्रमाणपत्र तयार करून देणार की हे ह्या पुलाचं काम 25% पूर्ण आहे. मग त्या प्रमाणपत्राला किंवा त्यामध्ये सांगितलेलं जे प्रमाणित कार्य आहे किंवा जे वर्क सर्टिफाईड आहे, या वर्क सर्टिफाईडच्या आधारे त्या ठिकाणी 25%चं पेमेंट केलं जाईल किंवा त्या ठिकाणी त्या रकमेचं काय केलं जाईल, शोधन केलं जाईल. अशा पद्धतीने इंजिनियर काय ठरवतो, जे पूर्ण झालेलं काम आहे ते काम प्रमाणित करण्याचं काम कोण करतं, हे काम बरोबर झालं आहे का, चांगलं झालं आहे का आणि किती झालं आहे, बरोबर आहे, किती टक्के काम पूर्ण आहे हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे, इंजिनियरचं आहे. ते त्या ठिकाणी प्रमाणपत्र देतात आणि त्या प्रमाणपत्रात जे उल्लेखित कार्य आहे त्या कामाला, पूर्ण झालेल्या कामाला आपण प्रमाणित केल्यानंतर त्याला प्रमाणित कार्य किंवा वर्क सर्टिफाईड असं म्हणतो आणि या सर्टिफाईड वर्कवर तुम्हाला त्याचं पेमेंट मिळू शकतं. प्रमाणित कार्याच्या आधारावर ठेकेदाराला किती रक्कम द्यायची ते ठरवले जात असते, तरी तेवढी पूर्ण रक्कम त्याला मिळत नाही, कारण काम योग्य रीतीने पार पडले किंवा नाही किंवा ते त्या पद्धतीने पार पाडेल की नाही हे ठरवले जात असते आणि तेवढी पूर्ण रक्कम न देता त्यातले काही पर्सेंटेज त्या ठिकाणी त्याला दिले जातात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एकूण पूर्ण कामाच्या या ठिकाणी काय करतात ते समजा या ठिकाणी एक 10 लाखाचं काम पूर्ण झालेलं आहे. कितीचं काम पूर्ण झालेलं आहे, 10 लाख रुपयाचं वर्क सर्टिफाईड आहे. काय आहे, वर्क सर्टिफाईड आहे म्हणजे पूर्ण काम 10 लाखाचं झालेलं आहे. तर याच्यापैकी साधारण 80% रक्कम किंवा 75% रक्कम जर त्याला पेमेंट आपण शोधन केलं तर जी उरलेली 20% रक्कम आहे, 20% रक्कम म्हणजे किती असेल, 10 लाखामध्ये 2 लाख आहे. 10 लाखा म्हणजे किती आहे, 2 लाख आहे. हे जे 2 लाख आहे हे 2 लाख रुपये ही रक्कम कशी असते, त्या मूल्याला अवरोध राशी किंवा रिटेन्शन व्हॅल्यू म्हणतात. अवरोध राशी किंवा रिटेन्शन व्हॅल्यू, ही रिटेन्शन व्हॅल्यू या ठिकाणी कशासाठी ठेवलेली असते बाजूला काढून, ती म्हणजे काम 100% पूर्णत्वास जाण्याच्या पूर्वी जर त्यांच्या कामाचा दर्जा घसरला किंवा या ठिकाणी कामामध्ये जर काही खोट आली किंवा त्या क्वालिटीचं काम नाही झालं तर आपल्याकडं काय असावं, काहीतरी आपल्याकडं बॅलन्स किंवा प्रत्यारक्षण राशी त्याला म्हणतात. रिटेन्शन व्हॅल्यूला मराठीत काय म्हणतात, प्रत्यारक्षण. प्रत्यारक्षण याचा अर्थ आपण हातचा राखून काम करतो की नाही, हे जे रक्षण आहे किंवा प्रत्यारक्षण म्हणजे त्या कामाच्या प्रती आपण काही रक्कम राखून ठेवणे. काही रक्कम काय करायची, राखून ठेवायची.
आणि ही राखीव रक्कम, ही जी आहे राखून ठेवलेली रक्कम, ती रक्कम आपल्याला कशासाठी येऊ शकते? कामाचा दर्जा किंवा कामामध्ये जर थोडंफार बाकी असेल किंवा चूक झाली असेल तर ती भरपाईसाठी, त्यालाच आपण काय म्हणू शकतो? भरपाई रक्कम म्हणू शकतो. परंतु ही भरपाई रक्कम न म्हणतात त्याला काय म्हणतात? रिटेन्शन व्हॅल्यू, म्हणजे नुकसान भरपाईला जबाबदार रक्कम, काहीतरी आपल्याकडं हातचा असावं म्हणून त्या ठिकाणी ती होते. आणि जर ठेकेदाराकडून काहीही चूक न होता, कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही, कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही, तर हे नुकसान न झाल्यामुळं त्याला अंतिम शोधण्याच्या वेळी, बघा विद्यार्थी मित्रांनो, ठेका पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या कामाचं काय मिळेल? अंतिम शोधन मिळेल, म्हणजे अंतिम पेमेंट. अंतिम शोधन म्हणजे काय? अंतिम शोधन म्हणजे लास्ट पेमेंट. कोणतं पेमेंट? लास्ट पेमेंट, आहे की नाही? तर हे जे पेमेंट आहे, हे लास्ट पेमेंट त्याला देत असताना किंवा अंतिम शोधन करत असताना, सर्व ठेक्याची उर्वरित राशी देत असताना ही रिटेन्शन व्हॅल्यू जी आपण राखून ठेवली होती, कोणती? राखीव ठेवलेली जी त्याच्यातली रक्कम होती पूर्ण कामातली, म्हणजे काम पूर्ण झालेल्या त्या टप्प्यातली, ती रिटेन्शन व्हॅल्यू काय केली जाईल? त्याला दिली जाईल. ती कधी दिली जाईल? शेवटच्या वेळी किंवा अंतिम शोधनाच्या वेळी. ही जी अंतिम शोधन आहे त्यावेळी ती दिली जाईल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ठेक्याचं काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं जातं. टप्प्याटप्प्याने त्या ठेकेदाराला रक्कम दिली जाते आणि ही रक्कम दिल्यानंतर ठेका हळूहळू पूर्ण केला जातो. परंतु ज्या ज्या टप्प्यावर त्याला शोधन किंवा रक्कम दिली जाते, ही रक्कम देत असताना विद्यार्थी मित्रांनो काय केलं जातं? काही राखीव रक्कम किंवा रिटेन्शन व्हॅल्यू, त्यालाच आपण प्रतिरक्षण मूल्य असं म्हणतो, आणि ते मूल्य 10-20% राखून ठेवलं जातं. आणि हे जे मूल्य आहे, हे मूल्य कधी दिलं जातं? अंतिम शोधनाच्या वेळेस. अंतिम शोधन म्हणजे शेवटचा चेक किंवा अंतिम पेमेंट हे करत असताना आपण त्याला जे काढून ठेवलेलं रिटेन्शन व्हॅल्यू किंवा प्रतिरक्षा अवरोध राशी होती, याला काय म्हणतो आपण? अवरोध राशी. ही जी अवरोध राशी होती, ही अवरोध राशी त्याला अंतिम शोधनाच्या वेळी दिली जाईल. अशा पद्धतीने हा ठेका पूर्ण केला जातो आणि त्याचे पेमेंट केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, याचे जे हिशोब लिहिले जातात, याचे जे हिशोब लिहिले जातात त्यालाच आपण ठेका परिव्यय पद्धती असं म्हणतो. काय म्हणतो? ठेका परिव्यय पद्धती. आणि ही ठेका परिव्यय पद्धती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रत्यक्षपणे प्रॅक्टिकल उदाहरण घेऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. आणि नमुना ठेका परिव्यय पद्धती किंवा ठेका अथवा कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग कसं लिहिलं जातं किंवा हिशोब कसे पूर्ण केले जातात, हे याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊ. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद. काळजी घ्या.